तुम्ही तिकडून गेले म्हणजे आम्ही इकडून मूर्तीच दिसणार नाही तिकडून जा तुम्ही मूर्ती. कर्तव्य पार पाडण्यासाठी शंभूराजे त्या शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी शिवाजी. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 2011 सालापासून आम्ही शिवजयंती तिथीनुसार साजरी करतो आणि शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन समाज उपयोगी पडणारे उपक्रम या ठिकाणी आम्ही सातत्याने राबवतो. मग त्यात वेगवेगळे शिबिर असतील, रक्तदान असेल, KYC अपडेटिंग असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, पॅन कार्ड नोंदणी किंवा दुरुस्ती असेल, तसेच आधार कार्ड नोंदणी किंवा दुरुस्ती असेल, असे कॅम्प शक्यतो शहरात कुठं लागत नाही. पण गेल्या 15 वर्षापासून आम्ही हे सातत्याने हे श्रीराम नगर, श्रीराम प्रतिष्ठान आणि श्रीराम तरुण मंडळ हे सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी तो उपक्रम सातत्याने सुरू ठेवलेला आहे. आणि समाज उपयोगाच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या करण्याचा मानस मंडळाचा आहे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्ते या कामासाठी धावून धुपून काम करतात. म्हणून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वीतेकडे जाताना दिसतो. शासन तसं खूप साऱ्या योजना आणतात, परंतु त्या तळागाळापर्यंत येऊस्तवर ती योजना बंद झालेली असते. आता ऑनलाईनचा जमाना आहे. आपण जर कॅम्प त्याचा घेतला आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत त्याची जनजागृती झाली तर ते शेवटच्या घटकापर्यंत, अंत्योदयपर्यंत माणसाला जाता येतं आणि त्याचा गोरगरीब घटकांना त्याचा फायदा होतो. याचाच परिणाम आमच्या शिवजयंतीच्या वेळेस गर्दीचा अफाट अशी गर्दी या निमित्तानं होते. दरवर्षी आम्ही एक नव्याने एक गड घेत असतो. मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी मारलं गेलं त्या गडाला आम्ही गेलो होतो. धर्मराजगड त्याचं नाव आहे. आणि ह्या वर्षी समर्थ रामदास महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे आणि ज्या वेळेस आई पुतळाबाई वारल्यानंतर संभाजी महाराजांना पैलवानकी शिकण्यासाठी किंवा समाजकारण किंवा धुरंधर नीती शिकण्यासाठी समर्थ रामदासांच्या सानिध्यात शरीरश्रेष्ठ घडावं म्हणून तिथं 4-5 वर्ष नेऊन सोडलं गेलं. त्या गडाचं नाव आहे सज्जनगड आणि त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आमचा 4-5 वर्ष राजा किती कसला, काय त्यांनी मेहनत घेतली हे आजच्या तरुणाईला समजून सांगण्याची गरज आहे. महाराजांना 7 प्रकारच्या भाषा यायच्या. सकाळी संभाजी महाराज जर नाश्त्याला बसले तर 7 बाजरीची भाकरी आणि 1 बादली दूध त्यांना नाश्त्यात लागायचं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची देखील हाईट 5.5 फूट होती, पण ते 51-52 वर्ष 55 वर्ष वयामध्ये त्यांनी 450 किल्ले हिंदवी स्वराज्यामध्ये आणून घातले. हे काही जादूटोना करून झालेलं नाही. लढावं लागलं, झिजावं लागलं, अभ्यास करावा लागला, रणनीती आखावी लागली. अशा महाराजांचा अभ्यास करण्यासाठी तरुणांना एक संधी या निमित्तानं आम्ही देतो आणि गड किल्ल्यांना नेऊन त्या गडाची माहिती आणि छत्रपतींचा इतिहास या निमित्तानं शिकवण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही नेते श्रेष्ठ आणि ज्येष्ठच आहे. त्यांनी सांगितलं, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय हिचं जोपर्यंत संरक्षण होत नाही तोपर्यंत तरुणांनी घरात बसायचं नाही. ही शिकवण या निमित्ताने आम्हाला दिलेली आहे. साहजिकच ज्या राजाचं कर्तृत्व 450 वर्ष जवळपास पूर्ण होतील आता,
तरी सुद्धा ते अफाट तरुणांमध्ये दिसतं. सगळ्या देशभरात त्याचा इतिहास वाचला जातो. देशाच्या पलीकडे जाऊन म्हणजे 7 समुद्रापलीकडं महाराजांचा इतिहास शिकवला जातो. अशा माणसाचं शिवस्मारक, अशा छत्रपतीचं शिवस्मारक शिर्डीत होणं हे मी शिर्डीकर म्हणून आमचं परमवैभव या निमित्तानं मानतो. आणि म्हणून आमच्या दोन्ही नेत्यांना मी या निमित्तानं तुमच्या माध्यमातून धन्यवाद करू इच्छितो का त्यांनी शिर्डीत शिवस्मारक उभारण्यासाठी एक सुसज्ज अशी सर्व बाजूंनी मोकळी असणारी शहराच्या मध्यभागी असणारी जागा या निमित्तानं उपलब्ध करून दिली. हे नेत्याचं मोठेपण आहे.